कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युतीबाबतची तिसरी बैठक निष्फळ ठरली आहे। स्वाभिमानी संघटनेच्या विरोधात असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला भाजपने सोबत घेतल्यामुळे राजू शेट्टी चांगलेच दुखावलेत। विनय कोरे यांना सोबत घेतल्याने कार्यकर्ते दुखावणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे। तेव्हा कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये ही युती होणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे। आमच्या मूळ नैसर्गिक युतीमधले दोन घटक बाजूला राहिले होते, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि RPI। आज आम्ही निर्णय केला की आज ह्या विषयामध्ये खूप डिटेलमध्ये चर्चा करून याचा सहमती निर्माण करावी, म्हणजे मग मूळ नैसर्गिक पक्ष प्लस नव्याने जोडलेले दोन पक्ष असे म्हणून एक खूप घट्ट दोन म्हणण्यापेक्षा तीन म्हणायला पाहिजे। हातकणंगले आणि चंदगडमध्ये वडगावच्या सालपेंची आघाडी ती लढणार आहे। त्यामुळे एकदा स्वाभिमानी आणि RPI झालं तर ही खूपच समोर कॅन्डिडेट टिकवूच शकत नाही अशा प्रकारची आघाडी होईल। त्याप्रमाणे राजू शेट्टींशी अतिशय डिटेलमध्ये चर्चा झाली आणि आम्ही त्यांना असं म्हटलेलं आहे की आम्हाला काही करून तुम्ही हवे आहात आणि त्या दृष्टीने आम्ही एक गणित तुमच्यासमोर मांडतो आहे। गेल्या अनेक वर्षापासून आमचे कार्यकर्ते ते सातत्यानं लढत आहेत, त्यांच्या भावनेची कुठेतरी कदर केली पाहिजे आणि त्यांच्या ज्या काय भावना आहेत किंवा त्यांची जी मानसिकता आहे ते तितकीच महत्त्वाची आहे। आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हा कार्यकर्त्यांचा केडरवेस असणारा पक्ष आहे आणि त्यामुळं आम्ही कार्यकर्त्यांना आमच्या नाराज करू शकत नाही किंवा दुखवू शकत नाही। पण एक कार्यकर्त्यासाठी त्याच्या पाठीमागे ताकद उभी करणं, त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करणं हे माझं उद्दिष्ट आहे। त्या संदर्भात मी वेळोवेळी बोलले सुद्धा आहे।